जय भीम मित्रांनो. शूरवीर सिद्धनाथ सरनाईक कांबळे. आता नाव कांबळे पण घ्यायची पण तशी तयारी ठेवायला पाहिजे, कारण मेन मुळात कांबळेच होते ते. शूरवीर सिद्धनाथ महार सरनाईक कांबळे सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध नवाजलेले महार सरदार होते. त्यांच्या सैन्यात महार, मातंग, रामोशी, मुसलमान, मराठा, खाटी, 12 बलुतेदार असा सरदाराचा लोकांचा भरणाव होता. जीवाला जीव देणारे साथीदार होते. मातंग समाज मूळचा कर्नाटकमधला समाज आहे. पोट भरण्यासाठी किंवा उदरनिर्वाह करण्यासाठी हा समाज महाराष्ट्रात आला. परत म्हणतोय, मातंग समाज हा मूळचा कर्नाटकमधला, हे उदरनिर्वाह करण्यासाठी हे महाराष्ट्रामध्ये आला. मग महाराष्ट्रामध्ये आणलं कुणी? मी पाठीमागे एक व्हिडिओ केला होता, त्याच्यामध्ये सांगितलं होतं. तर मांगाने बरंच काही कॉमेंट केले होते, तर आता हे वाचून सांगतोय. महाराष्ट्रात आला. मातंग समाजाला वतनदार महाराच्या हार्टी महारकी इनामी जमिनी नाहीत. मूळच्या महार समाजाने त्यांना गावगाड्याच्या व्यवस्थेत सामील करून घेतले. मातंग समाजाने केकताडापासून रस्सा, कासरे, चराटे, किरसुन्या बनवून दिले जायचे. गावची तसेच शेताची राखण करण्याची मातंग तसेच रामोशी समाजाला त्यांना रखवालदार म्हणून कामालाही ठेवले. असे तसेच रामोशी समाज शूरवीर होता. अशा मातंग महार समाजात कांबळे आडनाव हे तेव्हापासून, आत्ता जी कांबळे जे आहेत आणि आत्ता जे त्या कांबळ्यानं कांड जे केला ते तेव्हा हे सरनेम ते घेतलेले आहेत. कधी? सिद्धनाकाच्या ह्याच्यामध्ये. मी पूर्वी पण व्हिडिओ केला होता की मातंगांना या मांगांना सिद्धनाकाने कर्नाटकमधून आणले. मग ते कधी आणले ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूच. वाघमारे, खंडागळे अशी आडनावे आहेत. शूरवीर सिद्धनाथ सरनाईक कांबळे सर्व जाती धर्माच्या सरदारांना आदर करीत होते. एका पंक्तीत बसून जेवण करत होते. शूरवीर सिद्धनाथ सरनाईक कांबळे जातीभेद करत नव्हते. उच्च नीच कनिष्ठ असा भेदभाव मानत नव्हते. म्हणून ते भारताचे महान शूरवीर झाले. हे पुस्तकामध्ये लेखकाने दिलेले आहेत आणि हे संशोधन करून लिहिलेलं आहे. आणि ह्याच्यावरती माझं पण सर्च चालूच आहे, कारण मला इतिहासाची आवड आहे. कारण इतिहासाच्या समुद्रामध्ये लांबपर्यंत गोते मारण्याची आदत झालेली आहे. म्हणून मी हे व्हिडिओ टाकत असतो. नंतर मला दुसऱ्या जातीवरून, धर्मावरून, ह्याच्यावरून मला काही घेणं देणं नाही आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, तर असा जो सिद्धनाकाचा जो हा इतिहास जो आहे, तर आत्ताचे जे मातंग जे आहेत, ह्या मातंगांना समजावून सांगून सगळं काय करून हे बौद्धांवरती किचड उचलायला चालू केल्या की आमचं आरक्षण महारावाने खाल्ले. अरे बाबांनो, तुम्हाला आणून बसवणारे आम्हीच आहेत. म्हणजे माझे पूर्वज, मी नाही रे बाबा, माझे पूर्वज आहेत. तर मित्रांनो, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, जय शिवराय.